नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवातच होते ती तणाव, अस्वस्थता आणि न दिसणाऱ्या भीतीनं भरलेल्या वातावरणात. आजचा भाग पाहताना प्रेक्षकांना पहिल्या सीनपासूनच जाणवतं की काहीतरी मोठं घडणार आहे, काहीतरी उघड होणार आहे आणि काहीतरी कायमचं बदलणार आहे. भागाची सुरुवात होते प्रिया स्वयंपाकघरात. सकाळ झालीये, वेळ पुढे सरकत चाललीये, पण प्रियाचा स्वयंपाक अजूनही पूर्ण झालेला नाही. भाजी, भांडी, कढई, कुकर सगळीकडे पसारा पसरलेला आहे. प्रिया एकाच वेळी अनेक गोष्टी करायचा प्रयत्न करतीये, पण तिचं लक्ष कुठेच लागत नाहीये. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट घालमेल दिसते, हात थरथरतात आणि डोळ्यात भीती आहे. तेवढ्यात अर्जुन आणि सायली खाली येतात. दोघेही शांत दिसत असले तरी त्यांच्या नजरेत एक वेगळाच गंभीरपणा आहे. स्वयंपाकघराकडे नजर जाताच अर्जुन थांबतो. तो कल्पनाताईंना खुणेनं विचारतो, हिचा स्वयंपाक झाला की नाही? कल्पनाताई थकलेल्या चेहऱ्याने फक्त मानेनेच नाही म्हणतात. त्यांच्या चेहऱ्यावर आता नाराजीपेक्षा जास्त निराशा आहे. सायली प्रियाकडे बघून विचारते, काही जमतंय का प्रिया? हा प्रश्न साधा वाटतो, पण त्यामागे टोचणारी जाणीव आहे. प्रिया आधीच तणावात असते. तिला सायलीचा हा प्रश्न टोचतो, तरीही ती वरवर शांत राहायचा प्रयत्न करते. सायली पुढे म्हणते, पूर्णा आणि अस्मिताचं जेवण वेळेवर व्हायला हवं ना? कालची चूक सुधारायच्या नादात पुन्हा नवीन चूक नको. हे ऐकताच प्रियाचा संयम सुटतो. ती चिडून सायलीला उत्तर देते, ए सायली, हे तू ठरवू नकोस. माझं सगळं होईल, वेळेतच होईल. घरातलं वातावरण आणखीनच तणावपूर्ण होतं. कल्पनाताई अर्जुनकडे वळून विचारतात, तुम्ही दोघं बाहेर निघालात का? अर्जुन होकार देतो. कल्पनाताई सांगतात की बाबा घरी आल्यावर तन्वीच्या हातचं गरम जेवण असायला हवं. अर्जुन हसत सांगतो की आज ऑफिसमध्ये भरपूर काम आहे आणि कदाचित तो रात्री उशिरा येईल. इथेच अर्जुन सायलीकडे वळून प्रियाला उद्देशून म्हणतो, तोपर्यंत तुझं जेवण तयार होईल ना? लंच नाही तर डिनर तरी. हे ऐकून प्रिया अजूनच अस्वस्थ होते. तिच्या मनात प्रश्नांची गर्दी होते. अर्जुन आणि सायली घराबाहेर पडतात. कल्पनाताई हसत राहतात, पण प्रियाच्या मनात मात्र वादळ उठलेलं असतं. ती विचार करू लागते, सायली अर्जुनसोबतच का गेली? मला सोबत का घेतलं नाही? त्यांना काही कळलं का? महिपतने काही सांगितलं असेल का? नागोबाचे फोन काय येतायत सतत? हे सगळे विचार तिच्या डोक्यात घोळत राहतात. भीती, संशय आणि अपराध भावना यांच्यात अडकलेली प्रिया स्वयंपाक वेगाने करायला लागते, पण तिच्या हातून काही नीट होत नाही. भाजी जळते, भांडी पडतात, पसारा वाढतच जातो. कल्पनाताईंना हे सगळं पाहून तिची कीव येते. इकडे दुसरीकडे अर्जुन आणि सायली पोलिसांसोबत महिपतच्या घराकडे निघालेले असतात. अर्जुनसोबत इन्स्पेक्टर सबनीस आणि सावंत असतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर गंभीरता असते, कारण आजची झडती अत्यंत महत्त्वाची असते. अर्जुन म्हणतो, सुमन काकूंचा फोन इथे कसा आला असेल? सायलीचा संशय नागराजकडे जातो. सावंत सांगतात की नागराजचा फोन घरीच दाखवत होता, त्यामुळे संशय अधिक गडद होतो. तेवढ्यात चैतन्य कोर्टाची परवानगी घेऊन येतो. आता तपास अधिकृतपणे सुरू होतो. पोलीस महिपतच्या घरात प्रवेश करतात. प्रत्येक खोली तपासली जाते. कपाटं, ड्रॉवर, फाईल्स सगळं उलथापालत केलं जातं, पण सुरुवातीला काहीच सापडत नाही. सायली शांतपणे घर निरखून पाहत असते. अचानक तिची नजर ड्रेसिंग टेबलकडे जाते. वरचा ड्रॉवर सहज उघडतो, पण खालचे 2 ड्रॉवर उघडत नाहीत. सायलीला संशय येतो. ती जोर लावते, पण काही होत नाही. ती अर्जुनला बोलावते. सगळे तिथे जमा होतात. अर्जुन ड्रॉवर तपासतो. वरचा ड्रॉवर पूर्ण काढल्यावर खाली एक गुप्त कप्पा असल्याचं लक्षात येतं. पोलीस त्या कप्प्याची झडती घेतात. आणि प्रेक्षकांनो, इथेच सापडते लाल रंगाची सूटकेस. सूटकेस उघडल्यावर आत दिसतात अनेक महत्त्वाचे डॉक्युमेंट्स. अर्जुन ती फाईल उघडतो. सिटी हॉस्पिटलचे कागद, व्यवहारांचे तपशील, फेक डेड बॉडीचा पुरावा सगळं काही त्या फाईलमध्ये असतं. आणि एका ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं असतं, पेमेंट टू NK. सायली लगेच म्हणते, NK म्हणजे नागराज किल्लेदार. इथेच प्रेक्षकांना कळतं की आजच्या भागातला खेळ आता खऱ्या अर्थाने सुरू झालेला आहे. संशय आता अंदाज राहिलेला नाही, तो पुराव्याच्या दिशेने जातोय.
घरातला तणाव, प्रियाची भीती, अर्जुन सायलीचा संशय आणि महिपतच्या घरात सापडलेला मोठा पुरावा या सगळ्यांनी आजच्या भागाची पायाभरणी केली आहे. नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या भागामध्ये पुढे जे काही घडतं ते पाहून प्रेक्षक अक्षरशः हादरून जातात. एकीकडे अर्जुन आणि सायलीला महिपतच्या घरात मोठा पुरावा मिळालेला आहे, तर दुसरीकडे साक्षी, सचिन, नागराज आणि सुमन यांच्या आयुष्यात वेगळीच खेळी सुरू आहे. इकडे महिपत जेलमध्ये बसून अस्वस्थ झालेला आहे. तो सतत विचार करत आहे की साक्षीला सगळं खरं सांगावं का, की प्रिया आणि नागराजपासून तिला दूरच ठेवावं. त्याला चांगलंच कळून चुकलेलं आहे की प्रिया आणि नागराज या दोघांवर अजिबात विश्वास ठेवता येणार नाही. ते दोघे साक्षीचा गैरफायदा घेऊ शकतात, तिला अडचणीत टाकू शकतात, हा विचार त्याच्या मनात घर करून बसलेला आहे. महिपत जेलमधल्या कॉन्स्टेबलशी गोडगोड बोलायचा प्रयत्न करतो. पोऱ्या, तू पनवेलचा आहेस का, असं म्हणत ओळख काढण्याचा प्रयत्न करतो. पण कॉन्स्टेबल काहीच भाव देत नाही. महिपतचं टेन्शन वाढतच जातं. त्याला साक्षीशी बोलायचं आहे, पण तो पूर्णपणे अडकलाय. इकडे साक्षीच्या घरी सचिन अजूनही ठाण मांडून बसलेला आहे. साक्षी घरात येते आणि सचिनला विचारते, काय रे सचिन, एवढा काय विचार करतोयस? सचिन लगेच गोड बोलायला सुरुवात करतो. भविष्याची स्वप्न, लग्नाची भाषा, मोठमोठ्या गोष्टी. तो साक्षीला सांगतो की त्याला सगळं पारंपरिक पद्धतीने लग्न करायचं आहे, मोठ्या माणसांचा आशीर्वाद हवा आहे आणि वारंवार मामांचा विषय काढतो. साक्षी आतून घाबरते, कारण तिचे मामा म्हणजेच रविराज किल्लेदार. आणि सगळं सत्य त्यांना कळलं तर सचिनचं खरं रूप समोर येईल ही भीती तिला सतावत असते. ती कसंबसं विषय टाळते आणि मामे फिरतीवर आहेत असं सांगते. इथेच सचिनला आठवतं, महिपत शिखरेला अटक झालीये. त्याच्या चेहऱ्यावर क्षणभर काळजी दिसते, पण लगेच तो परिस्थितीचा फायदा घ्यायचा निर्णय घेतो आणि इथेच तो मोठं नाटक करतो. फोन येतो, तो मोठ्याने बोलतो, अरे यार, माझे पैसे अडकलेत, अजून 1 महिना लागेल म्हणे. हे सगळं मुद्दाम साक्षीला ऐकू जाईल अशा आवाजात. साक्षी लगेच विचारते, काय झालं? सचिन सुरुवातीला टाळतो, पण मग बँक अकाउंट, EMI, खर्च, अडचणी सांगतो आणि अपेक्षेप्रमाणे साक्षी म्हणते, मी देते ना तुला पैसे. इथेच सचिनचा खरा चेहरा बाहेर येतो. तो थेट म्हणतो, 5 लाख रुपये. साक्षी हादरते. एवढे पैसे तिच्याकडे नसतात. ती सचिनला स्पष्ट सांगते की तिच्याकडे सध्या एवढी रक्कम नाही. सचिन बाहेरून समजूतदारपणा दाखवतो, पण आतून तो पूर्णपणे संतापलेला असतो. मनातल्या मनात तो ठरवतो, आता अस्मितालाच फसवावं लागणार. इकडे दुसरीकडे नागराज आणि सुमनचा सीन सुरू होतो. प्रतिमा आत्या सुमनला जेवायला बसवतात. साधा वरण भाजी, पण प्रेमाने. सुमन मुद्दाम नाटक करते, कधी ओरडते, कधी रडते, कधी चिडते. हे सगळं नागराजला गाफील ठेवण्यासाठी. नागराज लपून लपून सुमनकडे पाहतो. ही खरंच आजारी आहे का नाटक करतीये, हा प्रश्न त्याच्या मनात चालू असतो. सुमन मोठ्याने ओरडते, मला नाही जेवायचं, जा इथून. रविराज मध्ये पडतात. प्रतिमाताईंना सांगतात सुमनला खोलीत घेऊन जायला. हे सगळं नाटक इतकं नैसर्गिक असतं की नागराज थोडासा गोंधळून जातो. पण नागराज पूर्णपणे शहाणा आहे. तो काही सहज विश्वास ठेवणारा नाही. इकडे अर्जुन आणि सायली महिपतच्या घरातून बाहेर पडतात. त्यांच्या हातात आता मोठा पुरावा आहे. दोघं चर्चा करतात की हे सगळं सिनियर म्हणजेच रविराज किल्लेदारांना सांगायला हवं. त्याच वेळी रविराजांचा फोन येतो. रविराज सांगतात की त्यांना सुमनची खूप काळजी वाटतेय आणि ते डॉक्टर श्रद्धांना दाखवण्याचा विचार करतायत. हे ऐकून अर्जुन आणि सायली दोघेही घाबरतात, कारण डॉक्टर आली तर सुमनचं नाटक उघड होण्याची भीती असते. सायली पटकन उपाय सुचवते, आपणच डॉक्टर श्रद्धांना घेऊन येऊ. आणि इथेच पुढच्या मोठ्या प्लॅनची सुरुवात होते. आजचा दुसरा भाग इथेच संपतो प्रेक्षकांनो. सचिनचा स्वार्थ, नागराजाचा संशय, साक्षीची भीती आणि अर्जुन आणि सायलीचा प्लॅन, सगळं काही अधिकच गुंतागुंतीचं होत चाललंय. अर्जुन आणि सायलीला माहीत आहे की जर आता एक जरी चूक झाली तर सुमनचं नाटक उघड होईल आणि नागराज पूर्णपणे सावध होईल. अर्जुन आणि सायली डॉक्टर श्रद्धांच्या क्लिनिकमध्ये पोहोचतात, पण तिथे डॉक्टर श्रद्धा नसतात. त्याऐवजी त्यांची एक जवळची सहकारी डॉक्टर तिथे असते. अर्जुन आणि सायली त्यांना सगळी परिस्थिती शांतपणे समजावून सांगतात. सुरुवातीला त्या डॉक्टर स्पष्ट नकार देतात. त्या म्हणतात की खोटा आजारपण दाखवणं हे वैद्यकीयदृष्ट्या चुकीचं आहे आणि याचा त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो. सायली भावनिक होत त्यांना सांगते की सुमनच्या जीवाला खरोखर धोका आहे. जर नागराजला सत्य कळलं तर तो काहीही करू शकतो. अर्जुन ही स्पष्ट सांगतो की हा फक्त एक तात्पुरता उपाय आहे, कायमचं काहीच नाही. खूप विचारांती डॉक्टर मदत करायला तयार होतात.
पण अट घालतात की सगळं अतिशय काळजीपूर्वक करावं लागेल. इकडे रविराज किल्लेदारांच्या घरी सगळ्यांची चिंता वाढलेली असते. सुमन खोलीत बसलेली असते, कधी शांत तर कधी असंबंध बडबड करत. प्रतिमा आत्या पूर्णपणे कोलमडलेल्या दिसतात. नागराज मात्र आतून सगळं निरीक्षण करत असतो. त्याला अजूनही खात्री नाहीये की सुमन खरंच आजारी आहे की नाटक करतेय. तेवढ्यात अर्जुन, सायली आणि डॉक्टर घरात येतात. डॉक्टर सुमनशी बोलायला सुरुवात करतात. सुरुवातीला सुमन काहीच प्रतिसाद देत नाही. हे पाहून नागराज लगेच डॉक्टरांना थांबवतो आणि म्हणतो की त्याला तिथेच थांबायचं आहे. तो कोणालाच बाहेर जाऊ देण्याच्या मूडमध्ये नसतो. रविराज चिडून नागराजला सांगतात की डॉक्टर आणि पेशंटमध्ये गोपनीयता असते. शेवटी प्रतिमा आत्या नागराजला बाहेर घेऊन जातात. हा क्षण अत्यंत तणावपूर्ण असतो, कारण सुमन आणि डॉक्टर दोघांवरही मोठी जबाबदारी असते. खोलीत एकांत मिळाल्यावर डॉक्टर सुमनशी खूपच हलक्या आवाजात बोलतात. सुमन मुद्दाम विस्कळीत वागते, कधी प्रश्न टाळते, कधी वेगळ्याच गोष्टी बोलते. डॉक्टर काही टिप्पण्या घेतात आणि बाहेर येतात. बाहेर सगळे वाट पाहत असतात. नागराज बेचैन झालेला असतो. रविराज डॉक्टरांना विचारतात, काय आहे परिस्थिती? डॉक्टर सांगतात की सुमनला मोठा मानसिक धक्का बसलेला आहे. तिचं मानसिक संतुलन ढासळलेलं आहे आणि लगेच काही सुधारणा होण्याची शक्यता नाही. औषधं दिली जातात आणि उपचार बदलण्याची शक्यता सांगितली जाते. हे ऐकून नागराज थोडासा निवांत होतो. तो लगेच महिपतवर सगळा दोष टाकतो आणि म्हणतो की सगळं त्याच्यामुळेच झालं आहे. आतून तो आनंदी असतो, कारण डॉक्टरांनीही सुमनच्या आजारावर शिक्कामोर्तब केलं आहे असं त्याला वाटतं. पण प्रेक्षकांनो, इथेच खरी खेळी आहे. अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतात. त्यांना माहीत असतं की हा खेळ फार काळ चालणार नाही. नागराज जितका निवांत होतोय तितकाच धोका वाढतोय. इकडे साक्षी आणि सचिनचा ट्रॅक पुन्हा पुढे येतो. सचिन साक्षीला सोडून निघून जातो, पण त्याचा हेतू स्पष्ट आहे. पैसे मिळवण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. साक्षी मात्र आतून पूर्णपणे कोसळलेली आहे. एकीकडे अण्णा जेलमध्ये, दुसरीकडे सचिनचा स्वार्थ आणि तिसरीकडे नागराजची भीती. सगळं तिच्यावर एकाच वेळी कोसळतं. महिपत जेलमध्ये अस्वस्थ आहे. त्याला आता पूर्ण खात्री आहे की नागराज काहीतरी मोठं खेळतोय, पण त्याच्याकडे बोलण्याचं साधन नाही. हे असहाय्यपणा त्याला वेड लावतोय. आजचा भाग इथेच प्रेक्षकांना विचारात टाकतो. सुमनचं नाटक यशस्वी झालंय, पण किती काळासाठी? नागराज खरंच गाफील झालाय की तो आणखी मोठा डाव खेळणार आहे? मानसिक आजारावर शिक्कामोर्तब केल्यानंतर घरात वरवर शांतता दिसत असली तरी प्रत्येकाच्या मनात वेगळीच घालमेल सुरू आहे. डॉक्टर निघून गेल्यावर नागराज पूर्णपणे बदललेला दिसतो. तो सगळ्यांसमोर काळजी दाखवतो, पण मनातल्या मनात तो खुश असतो. डॉक्टरांनीच सांगितलंय की सुमन आजारी आहे. या एका वाक्यावर तो स्वतःला सुरक्षित समजतो. आता त्याला वाटतं की सुमन काही बोलू शकणार नाही, काही उघड करू शकणार नाही. पण अर्जुन आणि सायलीला नागराजची ही शांतता खूपच खटकते. नागराज जितका शांत तितका तो अधिक धोकादायक आहे, हे दोघांनाही माहीत आहे. सायली अर्जुनला हळूच सांगते की आता आपल्याला फार सावध राहावं लागेल, कारण नागराज कधीही पलटवार करू शकतो. इकडे प्रतिमा आत्या सुमनजवळ बसून तिला धीर देत असतात. सुमन अजूनही नाटक करत असते, पण अर्जुन सायलीशी नजर मिळताच तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसते. हे नाटक तिच्यासाठीही सोपं नाहीये. एका चुकीच्या हालचालीने सगळं उघड होऊ शकतं. नागराज मात्र सुमनच्या खोलीतून बाहेर येताच फोन करतो. तो कोणाशी बोलतोय हे दाखवत नाहीत, पण त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास खूप काही सांगून जातो. प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, नागराज आता पुढचा कोणता डाव खेळणार? इकडे अर्जुन